भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये कोणत्या 4 घटक राज्यक्षेत्रामधील जनजातीय क्षेत्रांच्या प्रशासनाची तरतूद आहे? हा आपला चौथा प्रश्न आहे आणि आपण पर्याय दिले तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोरम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मेघालय, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि चौथा पर्याय आहे पुन्हा आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की याचं जे काही उत्तर आहे ते आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. म्हणजेच एक प्रकारे चौथा पर्याय आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येतं. आता विचारलंय काय तुम्हाला की भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये एक प्रकारे या कोणत्या 4 घटक राज्य क्षेत्रामधील जनजातीय क्षेत्रांच्या प्रशासनाची तरतूद आहे. आता भारतीय राज्यघटनेचं परिशिष्ट 5 आणि 6 जर आपण पाहिलं तर आपलं असं चित्र दिसून येईल की यामध्ये नॉर्थ ईस्टच्या घटक राज्यांपैकी काही घटक राज्यांचा जो काही उल्लेख आहे तो केलेला आहे की विशेषतः ज्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम यांच्या बाबतच्या प्रशासनाबाबतची तरतूद किंवा यांच्याबाबतच्या एक प्रकारे नियंत्रणाबाबतची जी काही तरतूद आहे ती पाहायला मिळते. तर परिणामी या ठिकाणी परिशिष्ट 5 आणि 6चा संदर्भ आपण जर विचार घेतला तर या ठिकाणी या क्षेत्रांच्या प्रशासनाबाबतची जी काही तरतुदीचा संबंध आहे तो या चौथ्या पर्यायातल्या 4 घटक राज्यांशी आपल्याला जोडता येतो. म्हणून उत्तर आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि एक प्रकारे मिझोरम हे उत्तर आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 की ज्यामध्ये खालील विधाने वाचा. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची संख्या अनुक्रमे 7 आणि 3 आहे. आणि ब पर्याय तुम्हाला दिलेला आहे, ब विधान दिलेलं आहे. पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची एकूण बेरीज 2 आहे. आणि पर्याय उत्तरे आहेत अ व ब दोन्ही चूक, अ ब दोन्ही बरोबर. तिसरा पर्याय आहे अ व ब बरोबर पण अ बरोबर पण ब चूक आणि चौथा पर्याय दिलेला आहे प बरोबर पण अचूक. तर एक लक्षात घ्या की याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. म्हणजे आपण ऑब्विसली याचं उत्तर जे काय आहे ते अ आणि ब दोन्ही बरोबर असं देऊ शकतो. का तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची संख्या अनुक्रमे असं म्हणजे आपण म्हणतोय त्यावेळेस या ठिकाणी एक लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या दिल्लीच्या ज्या काही जागा आहेत त्या आहेत 7, राज्यसभेच्या जागा आहेत 3. जे काही आपल्याकडे स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या घटक राज्य व किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आहे जागांची संख्या आपण स्पष्ट केलेली आहे. त्याचा विचार जर केला तर या ठिकाणी दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेश म्हणून असणाऱ्या लोकसभेच्या जागा आहेत 7 आणि राज्यसभेच्या आहेत 3. या अनुषंगाने जी काही याची बेरीज आहे ती 10 आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा प्रश्न जो काय आहे विचारत असताना तो कोणत्या अर्थाने विचारलेला आहे किंवा जे काही केंद्रशासित प्रदेश की जिथे राज्यसभा आणि लोकसभेच्या जागा आहेत त्यांच्या बाबतची असणारी संख्या किंवा त्यांची असणारी एकूण बेरीज या अनुषंगाने विचारलेली आहे. त्यामुळे पॉंडिचेरी असू द्या अदरवाईज दिल्ली असू द्या इथं या ठिकाणी आपण असं उत्तर देऊ शकाल की एक प्रकारे लोकसभेच्या जागांची संख्या आहे 7 आणि राज्यसभेच्या 3 या अर्थाने एकूण संख्या आहे 10. आणि पॉंडिचेरीच्या बाबतीत विचार केला तर लोकसभेची 1 आणि राज्यसभेची 1 अशी एकूण बेरीज जी आहे 2. तर या अर्थाने उत्तर इथं अ आणि ब दोन्ही बरोबर नंबर 2चा पर्याय. त्यानंतर आता पुढचा जो 6वा प्रश्न आहे तो आहे भारतीय घटनेत सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. गणपती उत्सव, मोहरम एकदम आलेले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे व मोहरम ताबूत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली आहेत. ही कृती म्हणजे प्रशासनाची ही कृती सिच्युएशनल प्रश्न आपल्याला दिलेला आणि पर्याय काय दिलेले पहा की धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे, घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे, क पर्याय दिलेला आहे धार्मिक स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वरूप आहे आणि ड पर्याय दिलेला आहे तो म्हणजे काय की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने शासनाला बंधने घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. तर आता एक लक्षात घ्या की याचं जे काही उत्तर आहे ते आहे क आणि ड. आता क आणि ड का तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 ते 28 अंतर्गत दिला गेलेला जो काही मूलभूत हक्क आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणून आपण सांगतो. पण भलेही भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले हे जे काही संबंध मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांचा जर विचार केला तर हे घटनेने दिलेले जे काही मूलभूत हक्क आहेत ते नकारात्मक स्वरूपाचे आहेत असं आपण मान्य करतो.
म्हणजे कोणताही मूलभूत हक्क हा तुम्हाला अमर्यादित पद्धतीने वापरता येणार नाही, हेच त्या घटनेने स्पष्ट केलेलं त्या मूलभूत हक्कांचं नकारात्मक स्वरूप आहे. आणि मग त्याच अनुषंगाने तुम्हाला दिलेली जी काही इथं सिच्युएशन आहे ती या प्रकारची आहे की भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, पण तरीही गणपती उत्सव, मोहरम हे एकदाच आलेले आहेत, एकदम आलेले आहेत आणि प्रशासनाने त्या एकदम येण्याचा विचार करून आपल्या अधिकाराखाली हा निर्णय घेतलेला आहे की संबंधित दोन्हीवरही बंधने घातली जातील. मग ते गणपती उत्सव मंडळ असतील किंवा मोहरम ताबूत मंडळ असतील, या दोन्हीवरही बंधने घातली जातील. आणि म्हणून प्रशासनाची ही जी काही कृती आहे ती कृती कशी आहे, तर ते धार्मिक स्वातंत्र्याचं नकारात्मक स्वरूप आहे हे इथं मान्य करता येऊ शकेल का, तर ते खरंच या ठिकाणी त्यांच्या कृतीतून नकारात्मक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं त्या मूलभूत हक्कांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तशी कृती करण्याविषयीचे अधिकार घटनेने संबंधित प्रशासनाला दिलेली आहेत, हे खालच्या ड पर्यायातून आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून या ठिकाणी क आणि ड त्याचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर योग्य कथन किंवा कथने ओळखा. आता पहा, अ पर्याय दिलेला आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत आणि ब पर्याय दिलेला आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. तर पर्याय उत्तरे आहेत केवळ अ, केवळ ब, अ व ब दोन्ही आणि अ व ब दोन्ही नाही. आपल्याला ओळखायचं आहे योग्य कथन काय किंवा योग्य कथन ओळखा. तर काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, जसं आपण भारताच्या बाबतीत असं म्हणू शकतो किंवा भारत हे लोकशाहीवादी देश पण आहे आणि प्रजासत्ताक पण आहे, कारण की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आपल्याला केलेला पाहायला मिळतो. विशेषतः प्रिअंबलमध्ये तो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि काही लोकशाहीवादी देश हे लोकशाहीवादी असून सुद्धा प्रजासत्ताक नाही आहेत, जसं ब्रिटन. कारण की ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख जो काय आहे तो एक प्रकारे जनतेद्वारा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जात नाही. आणि भारताचा जो काही राष्ट्रप्रमुख आहे तो जनतेद्वारा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये विचार घेतला होता. म्हणजे विशेषतः आपले राष्ट्रपती जे आहेत ते जनतेद्वारा अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. या कारणामुळे भारत हे प्रजासत्ताक आहे असं म्हणायला जागा होते. तर त्या अर्थाने याचं उत्तर जे आहे ते आपल्याला सांगता येईल की एक प्रकारे अ व ब दोन्हीही विधाने या ठिकाणी योग्य आहेत हे तर सांगता येईल. त्यानंतर 8वा प्रश्न, ऑक्टोबर 2019 मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालातील पक्षीय बलाबलानुसार राजकीय पक्षांचा उतरता क्रम लावा. आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी तुम्हाला जो काही उत्तरचा क्रम दिलेला आहे तो पर्याय 1 मध्ये पहा. काय दिलेला आहे? भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आणि चौथा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे यापैकी नाही. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की या एकंदरीत 2019 मधल्या विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल की यातला जो तिसरा पर्याय आहे तो अधिक योग्य आहे. का? कारण की भाजपच्या असणाऱ्या 105 जागा, शिवसेनेच्या असणाऱ्या 56 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या असणाऱ्या 54 जागा आणि काँग्रेसच्या असणाऱ्या 44 जागा याचा विचार करता या ठिकाणी 2019च्या या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा तिसऱ्या पर्यायातून आपल्याला सांगता येतो, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या रूपाने. त्यानंतर 9वा प्रश्न जो आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत घटनेची मूलभूत चौकट अंतर्भूत आहे आणि आता त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही. प्रस्तुत विधान कसे आहे? अंशतः बरोबर आहे, पूर्णतः बरोबर आहे, अंशतः चूक आहे, सांगता येत नाही. तर याचं या ठिकाणी उत्तर आपल्याला जे काय आहे ते या अर्थाने देता येईल की ते पूर्णतः बरोबर आहे. आता पूर्णतः बरोबर का आहे? तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत घटनेची मूलभूत चौकट अंतर्भूत आहे आणि आता त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही. मूलभूत चौकट हा जो काही शब्द आहे, मूलभूत चौकट ही जी काही कन्सेप्ट आहे ती कोणी स्पष्ट केलेली आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1973 अंतर्गत जो काही निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने प्रास्ताविकेतून किंवा प्रास्ताविकेच्या माध्यमातून घटनेची मूलभूत चौकट स्पष्ट होते असं नमूद केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, या मूलभूत चौकटीच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही हे या खटल्याच्या निकालाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने मागच स्पष्ट केलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या निर्णयाचा विचार करता ही मूलभूत चौकट जी घटनेने ठरवून दिलेली या आहे किंवा एक प्रकारे या
प्रास्ताविकेतून स्पष्ट होते त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही हे विधान पूर्णतः बरोबर आहे हे आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे तो काय की भारतीय राज्यघटनेतील कलम 7 नुसार जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. आणि ब पर्याय जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू व काश्मीर राज्याच्या राज्यात ती व्यक्ती परतली तर अशी व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. आता पहा तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील कलम 7 नुसार या 2 पर्यायांपैकी कोणत्या पर्यायाचा विचार करायचा आहे तर जे योग्य आहे किंवा योग्य कथन आहे त्याचा विचार करायचा. आणि पर्याय दिले तुम्हाला अ व ब दोन्ही योग्य आहेत, केवळ अ योग्य आहे, केवळ ब योग्य आहे आणि अ व ब दोन्ही योग्य नाही आहेत असे हे 4 पर्याय दिलेत. तर ऑब्विसली यातला अ पर्याय केवळ अ पर्याय हा योग्य आहे. ब पर्याय हा का योग्य नाहीये तर यात जो उल्लेख केलेला आहे की जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याच्या राज्यात ती व्यक्ती परतली तर अशी व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही या उल्लेख केल्या गेल्यामुळे ते चुकीचं आहे. का तर जम्मू काश्मीरमध्ये जर ती परतलेली असेल भले ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर करून पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये परतलेली असेल तरी सुद्धा ती भारताची नागरिक समजली जाईल असं या ठिकाणी म्हणणं हे अधिक योग्य आहे किंवा भारताची नागरिक ती समजली जाणार असं म्हणणं हे अधिक योग्य आहे. आणि विशेष म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्याला या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट कोणती सांगता येईल की 5 ऑगस्ट 2019 रोजी जो काही नवीन निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे अधिसूचना क्रमांक 272चा विचार करता तर याच्यामध्ये कलम 370(1) नुसार जो काही उल्लेख केला गेलेला आहे किंवा एक प्रकारे कलम 370(1) वगळता कलम 370 व कलम 35A मधील इतर तरतुदी निरसित झालेल्या आहेत आणि त्यानुसार दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे ही एक ॲडव्हान्स गोष्ट जी काय आहे ती आपल्याला इथं सांगता येऊ शकेल की ही जी काही कलम 7 मधली तरतूद आहे ती तर कायम आहेच आहे पण त्याचबरोबर आता जे काही पूर्वीचं कलम 370 खाली जम्मू काश्मीरचं एक वेगळं अस्तित्व होतं किंवा एक वेगळा दर्जा होता तो आता राहिलेला नाहीये हेही इथं एक्स्ट्रा आपल्याला सांगता येऊ शकेल की 5 ऑगस्ट 2019 नंतर जो काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार एक प्रकारे दुहेरी नागरिकत्वाची तरतूद संपुष्टात आलेली आहे. आणि आता एक लक्षात घ्या की इथं हा प्रश्न नेमका विचारण्यामागचा हेतू काय तर ऑब्विसली इथं आपल्याला हे सांगता येईल की सध्या भारतामध्ये नागरिकत्वाच्या अनुषंगाने जी काही घडामोडी चालू आहेत विशेषतः कॅब ज्याला आपण म्हणतो सिटिझन्स अमेंडमेंट बिल ज्याला आपण म्हणतोय त्याही अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कलम 370च्या दृष्टिकोनातून जो बदल झालेला आहे त्याही अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून त्या दोन्ही अर्थाने याचा विचार करायला काय हरकत नाहीये. आता पहा इथं 11वा एक प्रश्न आपण पाहतोय तो म्हणजे काय की संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांसह भारतात श्रेष्ठत्व कशाचे आहे. तर एक लक्षात घ्या की नेमका प्रश्न काय ते तुम्ही इथं लक्षात घ्या की संघीय शासनाच्या म्हणजे आपल्या भारतीय संघ राज्य प्रणालीच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की श्रेष्ठत्व कशाचं आहे. तर याचं जे काही उत्तर आहे तिथं आपल्याला या अर्थाने देता येईल की संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. आता संविधान हे सर्वश्रेष्ठ का आहे तर जेव्हा केव्हा आपल्याकडे भारताच्या संघ राज्य प्रणालीच्या अनुषंगाने वाद निर्माण होतात म्हणजे कोणते वाद तर केंद्र घर सरकार वर्सेस घटक राज्य सरकार यांच्यातले वाद जेव्हा निर्माण होतात तेव्हा पंच म्हणून जी काही भूमिका आहे ती पार पाडतं आपलं सर्वोच्च न्यायालय. पण सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेस ही पंचभूमी भूमिका पार पाडतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाची जी काही भूमिका त्या केंद्राच्या संबंधातल्या वादाविषयी असते ती संविधानावर आधारित असते की संविधान काय सांगतं आणि संविधानामध्ये काय तरतूद याविषयीची केलेली आहे त्या अनुषंगानेच या ठिकाणी त्या वादाचा जो काही निर्णय आहे ते सर्वोच्च न्यायालय देत असतं. आणि म्हणून संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये हेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की संविधान सर्वश्रेष्ठ असल्यामुळे संविधानाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल या वादांमध्ये तोच योग्य असेल तोच ग्राह्य धरला जाईल हे मान्य केलेलं आहे. आणि म्हणून या संघीय शासनामध्ये जर का केंद्र राज्य असा वाद जर उत्पन्न झाला तर या वादाला सोडवण्याचं काम
हे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होईल आणि ते संविधानाच्या आधारावर होईल. आणि म्हणून संविधान हा त्याचा मूलभूत घटक आहे. आणि म्हणून संविधान हे संघीय शासनाच्या या अनेक वैशिष्ट्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. का तर ते त्या दोन वादांच्या मध्ये श्रेष्ठत्व सिद्ध करतं किंवा त्या दोन घटकातल्या वादामध्ये ते श्रेष्ठत्व सिद्ध करतं. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, घटनात्मक तरतुदी व कायदेशीर प्रक्रिया याद्वारे बजावण्यात येणारे हक्क म्हणजे कोणते हक्क? ऑप्शन आहेत कायदेशीर हक्क, वैधानिक हक्क, मूलभूत हक्क आणि वरील सर्व. तर एक लक्षात घ्या की नेमका प्रश्न काय विचारलाय ते तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या की दोन शब्दांचा इथं उल्लेख केलेला आहे. एक शब्द जो आहे तो म्हणजे घटनात्मक तरतुदी आणि दुसरा शब्द जो आहे तो म्हणजे कायदेशीर प्रक्रिया. घटनात्मक तरतूद आहे या प्रकारची की कलम 17 मध्ये उल्लेख केलेला आहे की अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा. आणि मग त्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया काय आहे की कोणत्या कायद्यानुसार अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा आपण समजतो? तर नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 यानुसार आपण या कलम 17 मधल्या तरतुदीला फौजदारी गुन्हा असं संबोधतो. आणि म्हणून मग अशा या कायदेशीर प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदीच्या आधारावर जो हक्क बजावला जातो ते हक्क म्हणजे कोणते आहेत? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी त्याला आपण मूलभूत हक्क असं संबोधू शकतो. का तर त्या मूलभूत हक्कांच्या अंतर्गत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या घटनात्मक तरतूद आणि कायदेशीर प्रक्रियेतून येणार आहेत. मग कलम 14 मध्ये असू द्या, कलम 15 मध्ये असू द्या, अदरवाईज या ठिकाणी मूलभूत हक्कांशी संबंधित असणाऱ्या कोणत्याही तरतुदीविषयी असू द्या, त्याला कायदेशीर प्रक्रियेची जोड असल्याशिवाय ती अंमलात येऊ शकणार नाही. हेही तेवढंच महत्त्वाचं घटक आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे मूलभूत हक्क हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, आपल्या देशाचे संरक्षण करावे, देशाची सेवा करावी आणि वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. आता पहा, हा जो काही क्रम आपल्याला लावायचा आहे तो लावत असताना एक गोष्ट इथं महत्त्वाची लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे कोणती? तर साधारणपणे हा जो काही क्रम आहे तो क्रम लावताना यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. ती म्हणजे कोणती? की हा क्रम आपण कोणत्या आधारावर लावणार आहे. आपल्याला हे माहिती किंवा एक प्रकारे या मूलभूत कर्तव्यांची जी काही निर्मिती आहे ती 42व्या घटनासमितीद्वारा 1976 साली झालेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत भाग 4 अंतर्गत भाग 4A ॲड करून निर्मिती झालेली आहे. कलम 51 अंतर्गत कलम 51A ॲड करून ही झालेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कोणती? किंवा ज्या 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे की ज्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य ही सुरुवातीला होती आणि 11 मूलभूत कर्तव्य हे जे काय आहे ते 86व्या घटनासमितीद्वारा ॲड झालेलं आहे. तर मग या सगळ्या अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी यांचा जो क्रम आहे तो क्रम कसा निर्धारित केलेला आहे घटनेमध्ये? तर कलम 51AA पासून ते कलम 51AK पर्यंत असा तो स्पष्ट केलेला आहे. मग त्यामध्ये कलम 51AA मध्ये एक मूलभूत कर्तव्य आहे, AB मध्ये आहे, AC मध्ये आहे, असं ते क्रमाने 1-1 पर्यंत आहे. मग आता तुम्हाला जो काही या ठिकाणी 4 मूलभूत कर्तव्यांचा तो उल्लेख केलेला आहे त्यांचाही क्रम या कलमांच्याच आधारावर लावायचा आहे. आणि म्हणून या अनुषंगाचा विचार केला तर पहिल्या पर्यायाच्या बाबतीत आपल्याला जो काही क्रम आहे तो या पद्धतीने लावता येईल की कलम 51AF मध्ये हा उल्लेख केलेला आहे की संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करावे. त्यानंतर कलम 51AG मध्ये जो उल्लेख केलेला आहे की जो या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी या अनुषंगाने आहे. त्यानंतर एक प्रकारे या ठिकाणी कलम 51AD मध्ये जो उल्लेख आहे ते आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी या अनुषंगाने आहे. आणि वैज्ञानिक दृष्टी या मूलभूत कर्तव्याचा जो उल्लेख आहे तो कलम 51AH मध्ये केलेला आहे की ज्या अनुषंगाने वैज्ञानिक दृष्टी व मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगावी बाळगावी असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मग आता पहा, FGDH हे जे काही 4 कलम आहेत त्याचा विचार करता म्हणजे कलम 51AF, AG, AD आणि AH याचा जर विचार केला तर याचा क्रम आपल्याला कसा लावता येऊ शकेल त्या अनुषंगाने हे पर्याय विचार घ्यायचे आहेत. तर पहा, पहिला पर्याय दिलेला आहे क-अ-ब-ड, दुसरा पर्याय दिलेला आहे अ-ब-क-ड, तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ड-अ-प-क आणि चौथा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ब-अ-ब-क आणि अ-ड.
तर आता इथं या ठिकाणी जर पाहिलं तर डी पर्याय हा या ठिकाणी पहिल्यांदा येतो, एफ हा त्यानंतर येतो, जी हा नंतर येतो आणि एच म्हणजे कलम 51 ए डी ए एफ ए जी आणि ए एच असा या ठिकाणी आपण तो क्रम लावायचा आहे. मग आता हा जो क्रम आहे तो तुम्हाला कोणत्या पर्यायामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो, या अनुषंगाने त्याचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला सांगता येऊ शकतं. मग आता पहा, कलम 51 ए डी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं ते तिसऱ्या पर्यायामध्ये. त्यानंतर कलम 51 ए एफ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या पर्यायामध्ये. त्यानंतर कलम 51 जे काही ए जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतं तिसऱ्या पर्यायामध्ये आणि ए एच जे आहे ते चौथ्या पर्यायामध्ये. तर त्या अनुषंगानेचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे, किंवा एक प्रकारे क अ ब ड अ ब क ड आणि ड अ ब क. तर याचा जर या ठिकाणी विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की त्याचं उत्तर आहे सी ए बी डी किंवा क अ ब ड, पहिला पर्याय. ऑब्विसली याचं उत्तर काय सांगता येईल, पहिला पर्याय. का का तर जी काही आपण कलमांची यादी पाहिलेली आहे किंवा कलमांच्या अनुषंगाने जे काही या ठिकाणी क्रम लागतो तो या पहिल्या पर्यायामध्ये क अ ब ड या पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि म्हणून त्याचं उत्तर आहे क्रमांक 1. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, पुरुषांना धर्माने दिलेला तलाक अधिकार आणि बहुपत्नीत्वाचा अधिकार या दोन गोष्टींमुळे मुस्लिम महिला सतत भीतीच्या सावटाखालीच वावरतात. डोक्यावर सतत घटस्फोटाची टांगती तलवार घेऊन जगावे लागत असल्यामुळे त्यांची अवस्था भयावह आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. प्रस्तुत याचिकेचा विषय हा कोणत्या खटल्याशी संबंधित आहे. तर आता 4 खटल्यांचा उल्लेख इथं केलेला आहे. शाहबानो खटला, शायराबानो खटला, नूर बेगम खटला आणि यापैकी नाही. तर याचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला देता येईल ते या अनुषंगाने. कोणत्या, तर शायराबानो खटला. का तर एक लक्षात घ्या की शाहबानो खटला की जो 1980च्या दशकामध्ये घडलेला होता, पण त्याचा संबंध जो आहे तो या प्रश्नाशी जरी जोडला जात असला तरी सुद्धा या ठिकाणी त्याचं उत्तर शाहबानो खटला नाहीये. का, कारण की शाहबानो खटल्यामध्ये याचिकेचा जो विषय मांडला गेला होता तो वेगळा होता, आणि शायराबानो खटला जो 2016 मध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये दाखल झाला होता त्याचा विषय जो आहे तो वेगळा आहे. तर शायराबानो खटल्याचा विषय काय, तर पुरुषाने धर्माला दिलेला तलाक अधिकार आणि बहुपत्नीत्वाचा अधिकार या दोन गोष्टींमुळे मुस्लिम महिला सतत भीतीच्या सावटाखालीच वावरतात, आणि म्हणून त्यांना घटस्फोटाची जी काही टांगती तलवार आहे ती घेऊन जगावं लागतं, आणि ही भयावह परिस्थिती आहे आणि ती बदलायला हवी. हा याचिकेचा विषय होता शाहबानो खटल्याचा. आणि शाहबानो खटल्यामध्ये जर विचार केला तर शाहबानो यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला होता तो भलेही भारतीय राज्यघटनेतल्या कलम 44शी संबंधित असणारा विषय असला, म्हणजे समान नागरी कायदेशीर रिटीड असणारा विषय असला, किंवा शाहबानो खटल्याचाही संबंध समान नागरी कायदेशीर रिटीड असला, तरी शाहबानो खटल्यामध्ये असणारी जी काही परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे, आणि शाहबानो खटल्यामध्ये असणारी जी काही परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे. भलेही दोन्हीमध्ये घटस्फोटाचा प्रश्न उपस्थित केलेला असला तरी सुद्धा. शाहबानो खटल्यामध्ये पण घटस्फोटाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, आणि शाहबानो खटल्यामध्ये पण घटस्फोटाचा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. पण शाहबानो खटल्यामध्ये जो उल्लेख त्यांनी केलेला होता तो कोणत्या अर्थाने, की जीवन जगण्याच्या हक्काच्या अनुषंगाने उल्लेख केलेला आहे. जीवन जगण्याच्या हक्काच्या अनुषंगाने मांडलेला याचिकेतला विषय होता. पण शायराबानो खटल्यामध्ये जो काही विषय मांडला गेलेला आहे तो मुस्लिम पर्सनल लॉ 1937 मध्ये जे काही पुरुषांना दिला गेलेले तलाक अधिकार, बहुपत्नीत्वाचे अधिकार आहेत, त्यामुळे महिलांना कोणत्या परिस्थितीमध्ये राहावं लागतंय आणि ती परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे का, या अनुषंगाने याचिकेचा विषय मांडला गेला होता, आणि म्हणून त्याचा संबंध शायराबानो खटला 2016शी आपल्याला जोडता येऊ शकेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे असं स्पष्ट केलेलं आहे. आणि तुम्हाला जे काही 4 पर्याय दिलेले आहेत त्यानुसार कलम 340, 343, कलम 350 आणि कलम 352. तर याचं उत्तर आहे नंबर 2 क्रमांक, ते म्हणजे कलम 343, की भारतीय संविधानाच्या या 343 कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी ही अधिकृत व्यवहार भाषा आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. आता अधिकृत एक प्रकारे व्यवहार भाषा म्हणून हिंदीचा जो काही उल्लेख आपल्याला इथं पाहायला मिळतो
तो पाहत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणती आहे किंवा याला आपण अधिकृत व्यवहार भाषा म्हणून जे काही स्वीकारलेलं आहे ते का स्वीकारलेलं आहे, कोणत्या अनुषंगाने ते स्वीकारलेलं आहे, हाही महत्त्वाचा इथं घटक आपल्याला सांगता येऊ शकेल. आता पहा की ज्यावेळेस आपण अधिकृत व्यवहार भाषा असं आपण म्हणतोय, तर त्यावेळेस भारतामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर साधारणपणे या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी या प्रशासनाच्या भाषा किंवा कम्युनिकेशनच्या भाषा म्हणून स्वीकारल्या गेलेल्या होत्या. आणि नंतर असं स्पष्ट केलं गेलं होतं की इंग्रजी आणि हिंदी या दोघांचाही व्यवहार भाषा किंवा प्रशासनाची व्यवहार भाषा म्हणून विचार करता येईल. पण काही कालावधीनंतर म्हणजे विशेषतः 15 वर्षानंतर या ठिकाणी इंग्रजी ही व्यवहार भाषा राहणार नाही, हिंदीच फक्त या ठिकाणी व्यवहार भाषा ही राहील. पण दक्षिण भारतीयांचा या हिंदीला असणारा जो काही विरोध आहे त्या विरोधापोटी जर विचार केला तर आजही आपल्याला असं चित्र दिसून येईल की प्रशासनाची असणारी जी काही व्यवहार भाषा आहे ही ती हिंदी आहे आणि इंग्रजीही आहे. आणि म्हणून या ठिकाणी इथं आपल्याला जे काही स्वरूप आहे ते देवनागरी लिपीच्या स्वरूपात विचारलेलं असल्यामुळे ही देवनागरी लिपीमध्ये हिंदी ही अधिकृत व्यवहार भाषा ही आपल्याकडे मान्य केलेली आहे. हिंदी ही आपली अजूनही राष्ट्रभाषा म्हणून मान्य नाही आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे अधिकृत व्यवहार भाषा कोणत्या कलमानुसार हिंदी आहे, तर त्याचं उत्तर आहे कलम 343 यानुसार ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पहा की 16वा प्रश्न जो विचारला आहे तो आहे भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक स्वरूपाची असली तरी न्यायावस्था मात्र एकात्मिक स्वरूपाची आहे. विधान ए आहे हे. आणि कारण ब जे दिलेले त्याच्यासाठी ते आहे सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. आणि जे काय पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुमच्या समोर आहेत. पहा की विधान अ आणि ब कारण अ आणि कारण ब बरोबर आहेत. कारण ब चे योग्य स्पष्टीकरण आहे. विधान अ कारण ब बरोबर आहेत आणि कारण ब विधान अ चं योग्य स्पष्टीकरण नाहीये. विधान अ बरोबर आहे पण कारण ब चूक आहे. कारण ब बरोबर आहे पण विधान अ बरोबर नाहीये. असे हे लांबलचक पर्याय याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आपल्याला एक लक्षात घ्यायची गरज आहे किंवा इथं नेमका मूळ प्रश्न काय विचारलाय पहा की विधान अ दिलेलं आहे भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक स्वरूपाची असली तरी न्यायव्यवस्था मात्र एकात्मिक स्वरूपाची आहे. आणि कारण ब दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. आता पहा प्रश्नाची फोड करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की भारतीय राज्यघटना ही संघराज्यात्मक स्वरूपाची आहे का का आहे का तर भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रकारे जे काही प्रशासनाचं स्वरूप आहे, शासनाचं जे काही स्वरूप आहे ते 2 किंवा 2 पेक्षा अधिक भागात विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं की ज्यातून त्याचं संघराज्य स्वरूप स्पष्ट होतं. जसे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे काही संघराज्य प्रणालीचा स्वीकार आपण केलेला आहे तो भारतातल्या एकंदरीत घटक राज्यांच्या पातळीवर केलेला संघराज्य प्रणालीचा स्वीकार म्हणून आपण सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथं दुसऱ्या पातळीवर जो उल्लेख इथे केलेला आहे किंवा भलेही तसं असलं म्हणजे संघराज्यात्मक स्वरूप असलं तरी सुद्धा न्यायव्यवस्था मात्र एकात्मिक स्वरूपाची आहे. म्हणजे एकीकडे आपण या ठिकाणी संघराज्याचं स्वरूप स्वीकारतोय मात्र संघराज्याच्या अंतर्गत असणारी जी काही दुहेरी न्यायव्यवस्था आहे ती आपण स्वीकारलेली नाहीये. तर त्याऐवजी आपण कोणत्या न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे तर एकात्म न्यायव्यवस्थेचा, असं हे तुम्हाला विधान दिलेलं आहे. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये संघराज्य प्रणालीचा उदय झालेला आहे आणि संघराज्य प्रणाली तिथं असली तरी सुद्धा एक प्रकारे दुहेरी न्यायव्यवस्था आहे. पण भारतामध्ये संघराज्य स्वरूपाचा स्वीकार करून सुद्धा एकात्म न्यायव्यवस्था आहे. आणि हेच भारतीय संघराज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. मग आता पहा की विधान तुम्हाला या पद्धतीने दिलेलं आहे, विधानाला आपण समजून घेतलेलं आहे. आता त्याच्या कारणालाही आपण समजून घेऊया किंवा खरंच हे कारण आपल्याकडे या विधानाला लागू पडतं का, तर सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. आणि त्यातून एकात्म न्यायव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट होतं का, तर हो निश्चितच ते स्पष्ट होतं. कारण की आपल्याकडे कलम 129 खाली जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे भारतातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहेत हे आपण मान्य करतो. किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही निर्णय आहेत ते एक प्रकारे या खालच्या न्यायव्यवस्थेला मार्गदर्शक म्हणून विचारात घेतले जातात किंवा त्याचं गाईडलाईन म्हणून विचार जो आहे तो खालच्या न्यायव्यवस्थेकडून केला जातो. मग आता तुम्हाला दिलेले काय की सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. म्हणजे ही जी काही सर्वोच्च न्यायालयाची निर्णय आहे ती भारतातल्या सर्व खालच्या न्यायव्यवस्थेला कार्यपद्धतीच्या आधारावर या ठिकाणी निर्णय ऐकता येतात किंवा कंपल्सरी असतात, बंधनकारक असतात, हे तर आहेच आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती
की ज्या कार्यपद्धतीखाली ही तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कामकाज चालतं ती कार्यपद्धती कोणती आहे, तर त्यामध्ये ज्या दोन गोष्टींचा उल्लेख करता येईल ती म्हणजे कोणती, की CPC आणि CRPC. दिवाणी खटल्यांच्या बाबतीत वापरली जाणारी दिवाणी प्रक्रिया संहिता असेल किंवा फौजदारी खटल्यांच्या बाबतीत वापरली जाणारी जी काही फौजदारी प्रक्रिया संहिता आहे, यांचा जर विचार केला तर तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या सगळ्या प्रक्रिया संहितांचा जो काही उल्लेख आहे तो सारखाच आहे, तो काही वेगवेगळा नाही आहे. म्हणजे तालुक्यासाठी वेगळी दिवाणी प्रक्रिया संहिता, जिल्ह्यासाठी वेगळी दिवाणी प्रक्रिया संहिता असं काहीच नाही आहे. तर आपल्याकडे तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत एकच दिवाणी प्रक्रिया संहिता याच कार्यपद्धतीचा वापर केला जातो किंवा फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता या एकाच कार्यपद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे तालुक्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत असणारी ही जी काही कार्यपद्धती आहे ती समान आहे, एकच कार्यपद्धती आहे आणि एकाच कार्यपद्धतीखाली हे सगळं कामकाज चालतं. या कारणामुळे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते पर्याय क्रमांक 1, की विधान अ आणि कारण ब बरोबर आहेत आणि कारण ब हे विधान अचं योग्य स्पष्टीकरण आहे. हे आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी केलेला आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला द्यावंच आहे. मग आता पहा, पर्याय तुम्हाला दिले आहे ते या प्रकारचे आहेत की एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला असेल अथवा त्यासाठी अर्ज केला असेल. तर एक लक्षात घ्या की तुम्हाला मूळ प्रश्न काय विचारला आहे तर तुम्ही पहा की भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही, म्हणजे नष्ट होत नाही, कोणत्या कारणास्तव नष्ट होत नाही. आणि तो तुम्हाला पहिला जो पर्याय दिलेला आहे की एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला असेल व त्यासाठी अर्ज केला असेल तर ते लोप पावतं का, तर त्यावेळेस ते लोप पावतं. पण प्रश्न तुम्हाला विचारला आहे लोप पावत नाही, कोणत्या कारणास्तव ते लोप पावत नाही या प्रश्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. मग आता इथं जर का पहिल्या पर्यायातून लोप पावते याचा उल्लेख केला असेल तर त्याचं उत्तर असणार आहे का, नाही आहे. मग दुसरा पर्याय दिलेला आहे अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले असल्यास सुद्धा भारतीय नागरिकत्व हे लोप पावू शकतं, परिणामी हा दुसरा पर्याय लागू पडत नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व गैरमार्गाने मिळवले असल्याचे सिद्ध झाले असल्यास तर त्याही वेळेस ते लोप पावतं. जर ते गैरमार्गाने बेकायदेशीर मार्गाने जर मिळवले असेल तर त्याही वेळेस ते लोप पावतं. पण चौथा जो पर्याय दिलेला आहे की हेरगिरी, दोष, देशद्रोह यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश नसल्यास, जर इथं असल्यास असं असतं तर ऑब्व्हियसली या ठिकाणी ते लोप पावतं असं आपण म्हणू शकलो असतो. पण इथं उल्लेख केलेला आहे की हेरगिरी, देशद्रोह यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश नसल्यास. तर मग तुम्हाला मूळ प्रश्न काय विचारलाय तो पहा. मूळ प्रश्न विचारलाय की भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही, आणि लोप पावत नाही याचा उल्लेख आपल्याला फक्त ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते आपल्याला या पद्धतीने देता येईल की नंबर 4 फक्त ड. का, तर नसल्यास हा उल्लेख केलेला आहे म्हणून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा काय दिले तो, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेली नसेल तर ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. आता पहा की हा प्रश्न लोकसभा किंवा राज्यसभेच्याही अनुषंगाने विचारला जाऊ शकतो किंवा विधानसभा आणि विधान परिषद याही अनुषंगाने विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर नेमकं काय येतं हे शोधत असताना थोडासा एक गोष्ट लक्षात घ्या की ही विधानं जी आहेत ती बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी कशी आहेत तर थोडीशी अवघड आहेत वाचायलाही आणि समजून घ्यायला सुद्धा. आता मग इथं पहा की विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. मग आता हे विधान कसं आहे, चुकीचं आहे का हे शोधायचं आपल्याला, कारण की तुम्हाला मूळ प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. तर मग आता हे विधान चुकीचं आहे का, मग आता हे शोधायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळात प्रलंबित असलेले म्हणजे कोणते की जे मंजूर झालेलं नाहीये.
प्रलंबित आहे म्हणजे काय की ते मंजूर झालेलं नाहीये. आणि मग विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. जर ते प्रलंबित असेल तर ते रद्द होणार का? तर होणार नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे का? तर नाहीये. का? कारण की विधेयक प्रलंबित आहे आणि प्रलंबित आहे म्हणूनच ते रद्द होत नाहीये. तर यामुळे हे विधान बरोबर आहे. तुम्हाला शोधायचं आहे चुकीचं काय. आता दुसरं विधान पहा. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल असं म्हटलेलं आहे. तर विधानसभेचे मंजूर झाले, विधानसभेचे विसर्जन झालेले असता रद्द होत नाही. आता पहा, विधान परिषदेत सुद्धा ते प्रलंबित आहे आणि जे विधेयक पुन्हा विधानसभेने मंजूर केलेले नाहीये आणि त्याच वेळेस जर विधानसभा विसर्जित झालेली असेल तर ते रद्द होत नाही. तर हेही विधान बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण की ते विधान परिषदेनेही मंजूर केलेले नाहीये, तिथंही ते प्रलंबित आहे. आणि राहिला प्रश्न विधानसभेचा, तर विधानसभेत सुद्धा ते मंजूर केलेलं नाहीये आणि त्याच वेळेस विधानसभा विसर्जित झालेली आहे, त्यामुळे ते रद्द होत नाही. तर हेही विधान बरोबर आहे. का? कारण की ते दोन्हीकडेही मंजूर केलेलं नाहीये म्हणून ते रद्द होत नाही. तिसरं विधान दिलेले पहा. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. आता पहा, इथं या ठिकाणी विधानसभेत प्रलंबित असेल असंही म्हटलेलं आहे किंवा मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल असंही म्हटलं गेलेलं आहे. मग आता इथं पहा की विधानसभेत जर प्रलंबित असेल याही शक्यतेचा विचार करायचा आहे किंवा विधानसभेकडून मंजूर झालेला आहे याही शक्यतेचा विचार करायचा आहे. या दोन्ही शक्यतांच्या आधारावर पुढे आणखीन आपल्याला विचारलेलं आहे किंवा विधान परिषदेत प्रलंबित असेल म्हणजे समजा का आपण आता पहिली शक्यता ही पाहूया की ते दोन्हीकडेही प्रलंबित आहे. ते दोन्हीकडेही प्रलंबित असेल तर ते रद्द होईल का? तर रद्द होणार नाहीये. पण जर का ते विधानसभेकडून मंजूर झालेलं आहे आणि विधान परिषदेत प्रलंबित असेल आणि त्याच वेळेस विधानसभा जर विसर्जित झालेली असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी ते रद्द होतं. का? कारण की येणारी नवीन जी विधानसभा आहे ती नव्या सदस्यांची आहे आणि मग ती नव्या सदस्यांची असल्यामुळे ते जर का मागच्या विधानसभेने मंजूर केलेलं असेल तर ते या ठिकाणी नवीन विधानसभा सदस्यांनी सुद्धा मंजूर करणं हे अपेक्षित आहे. कारण की मागच्या विधानसभेने मंजूर केलेले जे काही सदस्य आहेत ते वेगळे होते आणि नवीन सदस्य जे निवडून आलेले आहेत ते वेगळे आहेत आणि परिणामी नवीन विधानसभेने जर ते मंजूर केलेलं असेल आणि विधान परिषदेनेही जर मंजूर केलेलं असेल तर ते रद्द होणार नाही. पण इथं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेत मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल तर ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. का रद्द होते? कारण की नवीन जे काही सदस्य आहेत ते नवीन सदस्यांसमोर मांडणं गरजेचं असतं आणि ते नवीन सदस्यांनी सुद्धा मंजूर करणं हे गरजेचं असतं. आणि परिणामी जर ते नवीन सदस्यांनी मंजूर करायचं असेल, नवीन सदस्यांसमोर जर मांडायचं असेल तर पूर्वीच असणारं हे जे काही विधेयक आहे ते आपोआप ऑब्व्हियसली रद्द होतं किंवा नष्ट होतं. यामुळे इथं आपल्याला शोधायचं आहे काय की कोणते विधान चुकीचे आहे हे शोधायचं आहे. तर आता या ठिकाणी एक प्रकारे तिन्ही विधानं बरोबर आहेत, चुकीचं एकही विधान नाहीये आणि म्हणून उत्तर येतं नंबर 4 की एकही विधान चुकीचं नाहीये. म्हणून यापैकी एकही विधान नाहीये असं आपण सांगू शकतो, चुकीचं नाही असं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारताच्या एकत्रित निधीवर भारित पण विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च हा खर्च भागविण्यासाठी आवश्यक पैशाचे नियोजन करण्यासाठी जे विधेयक प्रस्तुत केले जाते त्यास काय म्हणतात? आता पहा, एकत्रित निधी म्हणजे संचित निधी, पण विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च असा उल्लेख केलेला आहे. संचित निधीचाही उल्लेख केलेला आहे आणि विवरणपत्राचाही उल्लेख केलेला आहे. विवरणपत्र म्हणजे अंदाजपत्रक की ज्या अंदाजपत्रकामध्ये दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च, जो खर्च अधिक नाहीये, हा खर्च भागविण्यासाठी आवश्यक पैशाचे नियोजन करण्यासाठी जे विधेयक प्रस्तुत केले जाते त्यास काय म्हणतात? आता पहा, आपल्याकडे संचित निधीतील जर पैसा खर्च करायचा असेल तर संसदेचीही परवानगी लागते आणि राष्ट्रपतीचीही परवानगी लागते. कलम 266 खाली असणारा हा जो काही संचित निधी ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड फंड असं म्हणतो, तर ज्या कॉन्सन्ट्रेटेड फंडमधला किंवा ज्या संचित निधीतला ज्या एकत्रित निधीतला पैसा खर्च करायचा आहे तो खर्च करायचा असेल
तर आपल्याकडे संसदेची परवानगी लागते आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींची परवानगी लागते. आणि मग इथं जे तुम्हाला विचारलेलं आहे ते काय विचारलंय की विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च की जो संचित निधीतला आहे, हा खर्च भागण्यासाठी आवश्यक पैशाचे नियोजन करण्यासाठी जे विधेयक प्रस्तुत केले जाते, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की संचित निधीतील, म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला सांगता येईल या प्रश्नाचा अर्थ की संचित निधीतील पैसा खर्च करण्याकरिता जी संसदेची परवानगी लागते, ती संसदेची परवानगी घेत असताना जे विधेयक मांडावं लागतं ते विधेयक नेमकं कोणतं आहे, असा या प्रश्नाचा साधा सोपा अर्थ आपल्याला सांगता येईल. मी पुन्हा एकदा सांगतोय की संचित निधीतील सरकारला पैसा खर्च करायचा आहे आणि तो खर्च करण्याकरिता जी संसदेची परवानगी अपेक्षित असते, ती संसदेची परवानगी घेण्याकरिता जे विधेयक मांडावं लागतं ते विधेयक नेमकं कोणतं, तर त्याचं उत्तर आहे विनियोजन विधेयक, ज्याला आपण या ठिकाणी ॲप्रोप्रिएशन बिल असं आपण म्हणतो. की जर का संसदेच्या माध्यमातून हे जे काही अप्रोप्रिएशन बिल हे संमत झालं किंवा एक प्रकारे त्याला मान्यता मिळाली, मंजुरी मिळाली, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी सरकारचा संचित निधीतील पैसे खर्च करण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो. आणि म्हणून परिणामीचं उत्तर येतं विनियोजन विधेयक. नंबर 4. 20वा प्रश्न आहे बाजूला सारलेल्या निर्णयांचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. आणि तुम्हाला एक प्रकारे 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे गोलकनाथ खटला 1967, शंकरी प्रसाद खटला 1952, केशवानंद भारती खटला 1965 आणि इंदिरा साहनी खटला 1992. तर एक लक्षात घ्या की आता प्रश्नाचा नेमका अर्थ काय तो लक्षात घ्या की बाजूला सारलेल्या निर्णयांचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. तर मग आता इथं आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे किंवा प्रश्न नेमका काय विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण त्या अर्थाच्या अनुषंगाने काय द्यायची गरज आहे. बाजूला सारलेल्या निर्णयांचा संभाव्य सिद्धांत म्हणजे असे कोणते निर्णय होते की ज्या निर्णयांना बाजूला सारलं गेलं आणि एक नवीन निर्णय दिला गेला आणि त्यातून एक नवीन निर्णयाचा सिद्धांत जो काय तो प्रस्थापित झाला. तर पहा याचा संबंध जो आहे तो आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या अर्थ लावत असताना जे काही 4 महत्त्वपूर्ण खटले गाजलेले आहेत त्यांच्याशी जोडता येऊ शकतो. राज्यघटनेच्या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत त्यांच्याशी संबंधित संबंध आपल्याला जोडता येतो. हे निर्णय म्हणजे कोणते, तर पहिला जो निर्णय होता तो म्हणजे शंकरी प्रसाद खटला 1952चा निर्णय असेल किंवा सज्जन सिंग खटला 1965चा निर्णय असेल, गोलकनाथ खटला 1967चा निर्णय असेल आणि केशवानंद भारती खटला एक प्रकारे 1973चा निर्णय असेल. तर साधारणपणे या संबंध निर्णयांचा या प्रश्नाशी संबंध आपल्याला जोडता येतो. तर आता पाक कसा जोडता येतो, तुम्हाला विचारले काय की बाजूला सारलेल्या निर्णयांचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्याय निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. मग आता पहा की साधारणपणे बाजूला सारलेले निर्णय हे कोणत्या निर्णयानं बाजूला सारलं गेलं आणि कोणत्या निर्णयामध्ये तो नवीन सिद्धांत जो आहे निर्णयाचा तो पाहायला मिळाला. तर शंकरी प्रसाद खटला 1952 आणि सज्जन सिंग खटला 1965. तर या दोन्ही खटल्यांचा जर आपण विचार केला तर शंकरी प्रसाद खटला 1952 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला होता की मूलभूत हक्क यामध्ये दुरुस्ती करता येते का आणि कलम 368 नुसार ती दुरुस्ती करता येते का, असा जो प्रश्न शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला विचारला गेला होता. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मत मांडलं होतं किंवा हो तशी दुरुस्ती करता येते आणि ती म्हणजे कलम 368 नुसार सुद्धा करता येते. आणि दुसरी गोष्ट सज्जन सिंग खटल्यामध्ये पण तोच प्रश्न या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला ज्यावेळेस विचारला गेला त्यावेळेस त्याही वेळेस सर्वोच्च न्यायालयाने तोच रिपीट अगेन निकाल कायम ठेवला. तो म्हणजे कोणता की मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते आणि कलम 368 नुसार ती करता येते. पण या दोन्ही समान निर्णयांचा विचार पुन्हा ज्यावेळेस गोलकनाथ खटला 1967 मध्ये झाला तेव्हा मात्र या ठिकाणी निर्णय थोडासा बदलला गेला. या कारणामुळेच या ठिकाणी एक प्रकारे नवीन सिद्धांत तयार झाला. आणि मग हा नवीन सिद्धांत किंवा हा नवीन निर्णय नेमका काय होता, निर्णयाचा नवीन सिद्धांत काय होता, तर जे अगोदर 2 खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं म्हणजे कोणत्या, तर शंकरी प्रसाद खटला 1952 आणि सज्जन सिंग खटला 1965, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं होतं
की मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असेल आणि कलम 368 नुसार असेल. हे दोन्ही खटल्यामध्ये जे काही निर्णय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते त्या दोन्ही निर्णयांना बाजूला सारत गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मूलभूत हक्कामध्ये अशी जी काही दुरुस्ती आहे ती संसदेला करता येणार नाही आणि कलम 368 खाली ती करता येणार नाही. असा जो काही उल्लेख आहे तो या कलम गोलकनाथ खटला 1967 मध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने केलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या दोन निर्णयांना सर्वोच्च न्यायालयाने बाजूला सारलं आणि एक नवीन निर्णय दिला. या कारणामुळे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला गोलकनाथ खटला असं आपल्याला सांगता येईल. गोलकनाथ खटला 1967 हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लक्षवेधी सूचना किंवा ध्यानाकर्षण सूचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान विसंगत आहे. प्रश्न काय की लक्षवेधी सूचना किंवा ध्यानाकर्षण सूचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान विसंगत आहे. आणि इथं आपल्याला 4 पर्याय दिले आहेत की अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक बाबीकडे शासनाचे त्वरित लक्ष वेधण्यासाठी जी सूचना विधिमंडळात मांडली जाते त्या सूचनेस लक्षवेधी सूचना म्हणतात. हे संसदीय तंत्र पूर्णपणे भारतीय तंत्र आहे. भारताच्या संसदीय कामकाजात या सूचनेचा स्वीकार 1958 मध्ये केला. आणि ड पर्याय आहे लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी सभागृहाच्या सभापतींना 1 दिवस आधी सूचना द्यावी लागते. पर्याय उत्तर आहेत सर्व विधाने विसंगत आहेत, सर्व विधाने सुसंगत आहेत, क आणि ड विसंगत आहेत, केवळ ब हे विधान विसंगत आहे. तर आता पहा की साधारणपणे जर आपण विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते या पद्धतीने देता शिकेल की सर्व विधाने ही सुसंगत आहेत. अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक बाबीकडे शासनाचे त्वरित लक्ष वेधण्यासाठी जी सूचना आपल्याकडे विधिमंडळात मांडली जाते तिला लक्षवेधी सूचनाच म्हटलं जातं. यात काही दुमत नाही, हे बरोबर आहे. कारण कोणताही सार्वजनिक महत्त्वाचा प्रश्न जर या ठिकाणी या सभागृहामध्ये त्याचं मांडायचं असेल आणि एक प्रकारे त्याच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधायचं असेल, विधिमंडळाचं जर लक्ष वेधायचं असेल तर या प्रकारची लक्षवेधी सूचना मांडण्याचा अधिकार जो काय आहे तो असतो. आणि दुसरी गोष्ट हे संसदीय तंत्र पूर्णपणे भारतीय तंत्र का आहे, कारण की ज्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपण ब्रिटनकडून केलेला आहे त्या ब्रिटनकडून स्वीकारलं गेलेलं हे संसदीय तंत्र नाहीये, तर हे पूर्णपणे भारतीय तंत्र आहे असं आपण इथं म्हणतोय. म्हणून या ठिकाणी दुसराही हा जो काही पर्याय आहे तो योग्य आहे असं आपल्याला म्हणायला या ठिकाणी जागा होते. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर इथं ज्यावेळेस आपण याला संसदीय तंत्र या अनुषंगाने विचार घेतोय त्यावेळेस तिसरा पर्याय जो उल्लेख केलेला आहे किंवा भारताच्या संसदीय कामकाजात या सूचनेचा स्वीकार 1958 मध्ये केला. तर एक लक्षात घ्या की हा जो काही एक प्रकारे संसदीय तंत्राचा प्रकार आहे तो भारतीय संसदीय कामकाजात 1958 साली जरी स्वीकारला गेलेला असला तरी या संसदीय तंत्राविषयीची सर्वप्रथम तरतूद जी केली होती भारताच्या अंतर्गत ती 1954 मध्ये केली होती. म्हणजे तरतूद आहे 1954 मधली, पण प्रत्यक्षात या संसदीय तंत्राचा संसदीय प्रणालीमध्ये स्वीकार केला भारताच्या तो म्हणजे 1958 साली. आणि म्हणून क ही विधान हे जे काय आहे ते योग्य आहे. आता ड विधान जे आहे की लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी सभागृहाच्या सभापतींना 1 दिवस आधी सूचना द्यावी लागते, तर संसदीय नियमावलीनुसार हेही या ठिकाणी बरोबर आहे की एक प्रकारे लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी सभागृहाच्या सभापतींना 1 दिवस आधी सूचना देणं आवश्यक आहे. हा संसदीय नियमाच्या पद्धतीत योग्य भाग आहे आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या अनुषंगाने याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे सर्व विधाने सुसंगत आहेत असं देता येईल. त्यानंतर 22वा प्रश्न आहे गॅझेटियर म्हणजे काय. आता पहा की बहुतांश मुलांना असं वाटणं साहजिक आहे किंवा हा प्रश्न थोडासा एक वेगळाच वाटतो आणि नवीनच असल्यासारखं वाटतो. तर एक लक्षात घ्या की गॅझेटियर म्हटलं की आपला पहिला कल जातो तो म्हणजे गॅझेटशी किंवा आपण ज्याला गॅझेटेड ऑफिसर नॉन गॅझेटेड ऑफिसर या अनुषंगाने विचार करतो त्याच्याशीच याचा संबंध आहे की काय असं वाटणं आपल्याला पर्यंत साहजिक आहे. पण इथं विचारलंय तुम्हाला की गॅझेटियर म्हणजे काय, की राज्यपालांद्वारे गॅझेटमध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांची जी नोंद केली जाते ते म्हणजे गॅझेटियर का. राजपत्रित अधिकाऱ्यांना आपल्या पदाशी संबंधित अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर करता यावा यासाठी निर्माण केलेले जे काही गॅझेट आहे ते म्हणजे गॅझेटियर का. की नंबर क चा पर्याय की आपल्या अंमलाखालील प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या प्रदेशाची इत्थंभूत माहिती असण्याची गरज लक्षात घेऊन इंग्रजांच्या राजवटी जिल्ह्यांच्या तयार केलेल्या संदर्भ पुस्तिका म्हणजे गॅझेटियर काय. तर इथं याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे
केवळ क पर्याय क्रमांक 4 की अंमलाखालील प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या प्रदेशाची इत्थंभूत माहिती असण्याची गरज लक्षात घेऊन ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्याच्या तयार केलेल्या संदर्भ पुस्तिका म्हणजे गॅझेटियर होय. कारण की एक लक्षात घ्या की जिल्हा प्रशासनाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे आपल्याला असं सांगता येईल की जिल्हा प्रशासनाचं जे काही संपूर्ण कामकाज आहे ते जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत चालवलं जातं आणि मग अशा वेळी जिल्हाधिकाऱ्याला त्या जिल्ह्याविषयीच्या संपूर्ण क्षेत्रफळाविषयीची जाणीव, तिथल्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची जाणीव हे असणं गरजेचं आहे. आणि मग ते जर योग्य पद्धतीने ठेवायचं असेल आणि त्या माध्यमातून जर जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा आपल्या अंमलाखालील प्रदेशावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्या प्रदेशाची संपूर्ण इत्थंभूत माहिती ही त्या जिल्हाधिकाऱ्याला असणं गरजेचं होतं. आणि मग परिणामी त्याचा विचार करता ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये, इंग्रजांच्या कालखंडामध्ये जिल्ह्याच्या तयार केलेल्या अशा अनेक संदर्भ पुस्तिका असायच्या की ज्याला गॅझेटियर असं म्हटलं जायचं. आणि म्हणून त्या संबंध गोष्टींचा विचार करता याचं उत्तर आपल्याला केवळ क असं सांगता येईल. त्यानंतर पहा 23वा प्रश्न आहे, काही विधेयके राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने मांडली जातात, त्यामुळे त्या विधेयकावर राष्ट्रपतींना नंतर सही नाकारता येत नाही. प्रस्तुत विधान कसं आहे? अंशतः चूक आहे, अंशतः बरोबर आहे, पूर्णतः बरोबर आहे, पूर्णतः चूक आहे. तर ऑब्विसली याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नंबर 3चा पर्याय की पूर्णतः बरोबर आहे. आता जे काही विधान केलेलं आहे ते पहा काय की काही विधेयके राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने मांडली जातात. कोणती? तर वित्त विधेयक आहे, धनविधेयक आहे किंवा आपल्याकडे असणारं जे काही अंदाजपत्रक आहे की ज्यांचा संबंध राष्ट्रपतींच्या संमतीशी किंवा पूर्व परवानगीशी जोडला गेलेला आहे किंवा राष्ट्रपतींच्या नावे त्याचा संबंध आपण जोडला गेला. मग अशा विधेयकावर राष्ट्रपतींना नंतर एक प्रकारे सही नाकारता येत नाही जर का ते त्यांच्या पूर्व परवानगीने मांडलेलं असेल, पूर्व संमतीने जर मांडलं गेलं असेल किंवा राष्ट्रपतींच्या नावे जर ते मांडलं गेलेलं असेल तर या ठिकाणी त्यांच्या बाबतीत पुन्हा सही नाकारता येत नाही. हे विधान पूर्णतः बरोबर आहे. कारण की राष्ट्रपती त्या बाबतीत पूर्णतः नंतर सही करणार असतात किंवा सही करून त्याला मान्यता देणार असतात. या कारणामुळे या ठिकाणी सही नाकारता येत नाही असं म्हणणं हे पूर्णतः बरोबर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न पहा काय 4 पर्याय तुम्हाला दिले आहेत की आतापर्यंत भारतात कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू केलेली आहे. ब 1962 व 1971 साली राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. या दोन्ही वेळेस परकीय आक्रमण हे आणीबाणीचे कारण होते. 1962 साली भारत पाकिस्तान युद्ध झाले तर 1971 मध्ये भारत चीन युद्धाची वेळ आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणि 1975 साली म्हणजे तिसऱ्या वेळी लागू केलेल्या आणीबाणीचे अंतर्गत शांतता थांबविणे हे कारण होते. कोणते विधान विसंगत आहे किंवा आहेत? अ व ब, ब व क व ड आणि केवळ क. आता ऑब्विसली या प्रश्नामध्ये आपल्याला चटकन असं वाटतं की कोणतं विधान एक प्रकारे विसंगत आहे तर फक्त क असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. का तर त्याचा असा आपण अर्थ काढतो की 1962ला तर भारत चीन युद्ध झालं होतं, 1971ला भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि मग या क पर्यायामध्ये तर 1962 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाचा उल्लेख केलेला आहे आणि 1971 मध्ये भारत चीन युद्धाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी क विधान हे चुकीचं आहे. पण मुलांना एक लक्षात घ्या की आपण घाई गडबड करतो आणि मग घाई गडबडीमध्ये आपल्याला कळत नाही की नेमकं आपण काय उत्तर लिहिलेलं आहे आणि ते कसं काय चुकलेलं आहे. तर क विधान तर चुकीचं आहेच आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तर महत्त्वाची आहे की राष्ट्रीय आणीबाणीचा जो कलम 352चा संदर्भ आहे तो आपल्याकडे इथं जोडला गेलेला आहे. आणि मग अशा 352 खाली असणारी राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये 3 वेळा लागू केलेली आहे हे बरोबरच आहे. ती 1962 आणि 1971 साली लागू केली होती. त्याचं कारणही परकीय आक्रमण होतं हेही बरोबर आहे. भारतामध्ये कलम 352 खाली परकीय आक्रमण, युद्धजन्य परिस्थिती किंवा एक प्रकारे अंतर्गत शांतता किंवा सशस्त्र बंड असा उल्लेख आपण पाहतो. अंतर्गत शांतता न राहणे किंवा अंतर्गत अशांतता असणे हे पूर्वी विचारात घेतला जात होतं. आणि पण 44वी घटना असते जी 1978 साली झाली त्यानंतर मग एक नवीन शब्दाचा उल्लेख इथे केलेला आहे तो म्हणजे सशस्त्र बंड. पण आता पहा की ड जो पर्याय दिलेला आहे तोही चुकीचा वाटतो. क तर आहेच पण ड पण चुकीचा का आहे तो पहा
की 1975 साली म्हणजे तिसऱ्या वेळी लागू केलेल्या आणीबाणीचे अंतर्गत शांतता थांबविणे हे कारण होते. इथं पाहिजे आहे अंतर्गत अशांतता थांबविणे हे कारण होते. इथे शब्द दिलेला आहे तुमच्या अंतर्गत शांतता थांबविणे हे कारण होते. आणि म्हणून या ठिकाणी कोणतं विधान विसंगत आहे असा विचार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस याचं उत्तर जे काय आहे ते केवळ क असं येत नाही, तर क आणि ड हा तिसरा पर्याय त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. कारण की क तर ऑलरेडी चुकीचं आहेच आहे, पण ड ही या कारणामुळे चुकीचं आहे कारण की इथं अंतर्गत शांतता थांबविणे असं कारण दिलेलं आहे आणि ॲक्च्युली असायला पाहिजे अंतर्गत अशांतता थांबविणे. त्यानंतर पहा की 25वा प्रश्न काय दिलेला आहे पहा. जेव्हा संसदेचा सरकार म्हणजे सत्ताधारी पक्ष वर विश्वास नसतो तेव्हा मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक नसतो आणि अशा वेळेस राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची असते, पण ती भूमिका बजावणे हे पूर्णपणे राष्ट्रपतींच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत राष्ट्रपती नाममात्र राहत नाहीत. प्रस्तुत विधान कसे आहे, तर प्रस्तुत विधान जे आहे ते या ठिकाणी पूर्णतः बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 4चा पर्याय हे इथं अधिक योग्य आहे. आता पहा असं का, तर ऑब्विसली आता एक लक्षात घ्या की जी काही कंडिशन इथं दिलेली आहे ती कंडिशन नेमकी कशी आहे की तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये असं जाणवेल की सत्ताधारी पक्ष की ज्याच्यावरचा जो काही विश्वास आहे तो या ठिकाणी संसदेचा राहिलेला नाहीये, विश्वास गमावलेला आहे. आणि मंत्रिमंडळाने त्यावेळेस दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. का नसतो, का तर एक प्रकारे त्या सरकारने आपला जो काही विश्वास आहे तो गमावलेला आहे. संसदेचा त्यांच्यावरचा असणारा विश्वास आहे, सरकारवरचा असणारा जो काही विश्वास आहे, सत्ताधारी पक्षावरचा असणारा जो काही विश्वास आहे तो राहिलेला नाहीये. आणि मग अशा वेळेस जर का बहुमतामुळे ते सरकार पडणार असेल किंवा सरकार पडलेलं असेल तर अशा वेळेस राष्ट्रपतींची भूमिका तिथं महत्त्वाची असणारच आहे. आणि मग अशा वेळेस राष्ट्रपतींची भूमिका ज्यावेळेस महत्त्वाची असते त्यावेळेस राष्ट्रपतींची ही भूमिका ही कशावर अवलंबून असते, तर ती सरकारच्या माध्यमातून दिलेल्या सल्ल्यावर आधारित न राहता, मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिलेल्या सल्ल्यावर आधारित न राहता ती राष्ट्रपतींच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते किंवा एक प्रकारे त्यांच्या सत्सक विवेक बुद्धीवर अवलंबून असते असं म्हणणं हे अधिक योग्य आहे. आणि या विधानातून हे इथं स्पष्ट होतं की राष्ट्रपती अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित असणाऱ्या सत्सक विवेक बुद्धीनुसार निर्णय घेऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी अशा परिस्थितीत हा राष्ट्रपती हा नामात्र राहत नाही, का तर तो आपल्या व्यक्तिमत्वावर आधारित असणाऱ्या सत्सक बुद्धीने निर्णय घेणार असतो म्हणून. आणि म्हणून याचं उत्तर जे काय आहे ते पूर्णतः बरोबर आहे असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील विधाने वाचा. राज्यसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सभासद पात्रता अपात्रता तसेच कालावधी यामध्ये साम्य आहे. राज्यसभा व विधान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये साम्य नाही. राज्य विधिमंडळातील विधानसभेला घटनासुचीचे अधिकार नाहीत. राज्य विधिमंडळाला घटनासुची विधेयक मांडण्याचा अधिकार नाही. संविधान दुरुस्त्यांसाठी निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीची तरतूद केली आहे. विचारले तुम्हाला आता कोणते विधान विसंगत आहे. अ व ब, ड व ई, केवळ क आणि केवळ ब. आता पहा विचारलंय काय तुम्हाला हे लक्षात घ्या पर्यंत की कोणते विधान विसंगत आहे, म्हणजे तुम्हाला विचारले की कोणतं विधान चूक आहे. थोडक्यात आपल्याला साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला विचारले की कोणते विधान चूक आहे. आता पहिलं विधान आपण चेक करून पाहूया की राज्यसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये सभासद पात्रता अपात्रता तसेच कालावधी यामध्ये साम्य आहे. तर साम्य आहेच, का तर राज्यसभेचाही पात्रता जी काही स्पष्ट केलेली आहे ती पात्रता आपल्याकडे विधान परिषदेलाही लागू पडते. अपात्रतेचेही नियम लागू पडतात. आणि कालावधीच्या बाबतीत विचार जर केला तर राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो. पर्यायी या ठिकाणी हे दोन्ही सभागृहे स्थायी सभागृह आहेत असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर सभागृहाचा कालावधी महत्त्वाचा नाही आहे कारण की सभागृह हे स्थायी सभागृह असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट सदस्यांचा कालावधी जो काय आहे तो म्हणजे 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सभासद यातले निवृत्त होऊन तेवढेच सभासद जे काही ते नव्याने निवडले जातात या कारणाने. ब पर्यायाचा जर विचार केला तर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये साम्य नाही. आता पहा राज्यसभा आणि विधान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये साम्य नाही. राज्यसभेचे पदाधिकारी आहेत उपराष्ट्रपती जे पदसिद्ध अध्यक्ष असतात. विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत की जे पदसिद्ध नसतात किंवा कोणतंही पद
जसं उपराष्ट्रपती हे पद राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष पद आहे, तसं विधान परिषदेचे अध्यक्ष हे कोणतेही पदसिद्ध नसतात किंवा कोणतं पद हे अध्यक्षपद या ठिकाणी येत नाही. या कारणामुळे यांच्यामध्ये साम्य नाही हे विधान बरोबर आहे, कारण की साम्य नाहीच आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळातील विधानसभेला घटनास्थेचे अधिकार नाहीत. राज्य विधिमंडळातील विधानसभेला घटनास्थेचे अधिकार नाहीत. पहा की आपल्याकडे जेव्हा घटनास्थी केली जाते तेव्हा घटनास्थीमध्ये जी काही दुसरी पद्धती आहे कलम 368 खाली की संविधान दुरुस्ती करण्यासाठी निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते. आणि मग अशा वेळेस घटक राज्यांच्या विधिमंडळाकडे ज्यावेळेस ते विधेयक मांडलं जातं घटनास्थी करता, त्यावेळेस विधानसभेची मान्यता अपेक्षित असते. आणि त्यामुळे विधानसभेला घटनास्थीच्या बाबतीत मान्यता देण्याचा अधिकार असतो. पण इथं क पर्यायामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे की राज्य विधिमंडळातील विधानसभेला घटनास्थीचे अधिकार नाहीत म्हणजे नसतात. तर हे चुकीचं आहे की आपल्याकडे राज्य विधिमंडळातील विधानसभेला घटनास्थीचे अधिकार तर असतात आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे विधान क जे विधान आहे ते चुकीचं आहे. पण तुम्हाला आणखीन कोणतं विधान चुकीचं आहे का हेही शोधणं अपेक्षित आहे, कारण की ड आणि ई पर्याय शिल्लक आहेत. ड पर्याय दिलेला राज्य विधिमंडळाला घटनास्थी विधेयक मांडण्याचा अधिकार नाही. राज्य विधिमंडळाला घटनास्थी विधेयक मांडण्याचा अधिकार नाही. तर हे बरोबर आहे का, कारण की आपल्याकडे घटनास्थी विधेयक हे संसदेमध्ये मांडलं जातं, राज्य विधिमंडळामध्ये मांडलं जात नाही. आणि म्हणून राज्य विधिमंडळाला घटनास्थी विधेयक मांडण्याचा अधिकार नाही आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर ई पर्याय संविधान दुरुस्त्यांसाठी निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीची तरतूद केलेली आहे कलम 368 खाली. तर हेही विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त केवळ क हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे किंवा विसंगत आहे असं आपण इथं म्हणू शकतो. तर या अर्थाने या ठिकाणी याचा उल्लेख आपला करता येतो. सत्ताविसावा प्रश्न आहे, राष्ट्रपतींचा नकाराधिकार असा वेगळा अधिकार संविधानात नमूद केलेला नाहीये. आणि ब राष्ट्रपतींनी विधेयक किती दिवस आपल्याकडे ठेवावे याबद्दलची कालमर्यादा राज्यघटनेत नमूद केलेली नाही. त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतीचा नकाराधिकार काही वेळा जास्त प्रभावी बनतो. आता पहा अ पर्यायामध्ये दिलेला आहे राष्ट्रपतींचा नकाराधिकार कसा असा वेगळा अधिकार संविधानात नमूद केलेला नाहीये. तर ऑब्विसली आपण हे मान्य करू शकतो की राष्ट्रपतींचा नकाराधिकार असा वेगळा अधिकार संविधानात नमूद केलेला नाहीये. विचारले तुम्हाला कोणते विधान विसंगत नाही म्हणजे कोणतं विधान चुकीचं नाही. आता पहा की कोणतं विधान चुकीचं नाही हे शोधायचं आहे आणि ते आपल्याला या आधारावर शोधायचं आहे किंवा एक प्रकारे ही दोन्ही विधाने बरोबर आहेत का या आधारावर. जर बरोबर असतील तर एकही चुकीचं नाहीये. जर चुकीचं असेल तर त्यातले अ किंवा ब या पर्यायाचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. मग केवळ अ हे चुकीचं आहे का, केवळ ब हे चुकीचं आहे का, अ व ब दोन्ही चुकीचे आहेत का, एकही विधान चुकीचं नाहीये म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत का हे आपल्याला शोधायचं. मग आता राष्ट्रपतींचा नकाराधिकार असा वेगळा अधिकार हा संविधानात नमूद केलेला नाहीये. राष्ट्रपतींच्या नकाराधिकाराचा जर आपण संबंध जोडला तर तो जोडता येतो आपल्याला कायदेशीर अधिकाराशी. राष्ट्रपतींना कायदेशीर अधिकार आहेत. म्हणजे एखादं विधेयक संसदेने पास केलं, संसदेने मंजूर केलं आणि राष्ट्रपतींकडे जर पाठवलं तर राष्ट्रपती आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून त्याला नकाराधिकार देऊ शकतात. पण तो त्यांचा अंतिम अधिकार नाहीये. किंवा ते विधेयक ते राखून ठेवू शकतात. मग आता पहा की एकंदरीत विचार केला तर राष्ट्रपतींचा हा राखून ठेवण्याचा किंवा विधेयक पुनर्विचारात पाठवण्याचा जो काही अधिकार आहे तो नकाराधिकार आहे. पण तो नकाराधिकार म्हणून वेगळा असा अधिकार नमूद केलेला आहे का संविधानामध्ये तर नाहीये. तर तो नकाराधिकार म्हणून जो काही नमूद केलेला अधिकार आहे तो संविधानामध्ये त्यांचा कायदेशीर अधिकार म्हणून स्पष्ट केलेला आहे, न की एक वेगळा अधिकार म्हणून स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून हे विधान बरोबर आहे की राष्ट्रपतींचा नकाराधिकार असा वेगळा अधिकार संविधानात नमूद केलेला नाहीये. हे विधान बरोबर आहे का तर तो कायदेशीर अधिकारांचा भाग आहे आणि त्यामुळे तो वेगळा असा नकाराधिकार नाहीये. ब पर्याय आहे राष्ट्रपतींनी विधेयक किती दिवस आपल्याकडे ठेवावे याबद्दलची कालमर्यादा राज्यघटनेत नमूद केलेली नाही. त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतींचा नकाराधिकार काही वेळा जास्त प्रभावी बनतो. तर हेही विधान बरोबर आहे का, कारण की घटनेमध्ये कुठेही असं नमूद केलेलं नाही की राष्ट्रपतींनी जर का एखादं विधेयक नकाराधिकाराच्या अधिकाराखाली जर राखून ठेवलेलं असेल, मी रोखून ठेवलेलं आहे असं म्हणत नाही, राखून ठेवलेलं असेल
तर ते त्यांनी किती दिवस राखून ठेवावं याची कालमर्यादा नमूद केलेली नाहीये आणि त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचा असा हा जो काही नकाराधिकार आहे तो मग अधिक प्रभावी बनतो, जास्त प्रभावी बनतो. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला दोन्ही विधाने बरोबर आहेत या अर्थाने देता येईल. कोणतंही विधान यातलं चूक नाहीये, म्हणजेच दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर 28वा प्रश्न काय दिलेले पहा. भारतातील कार्यकारी मंडळ न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत महत्त्वाची भूमिका बजावते. न्यायाधीशांना ब पर्याय आहे. न्यायाधीशांना पदच्युत करण्याबाबतचे अधिकार कायदेमंडळाला आहेत. क आहे. वरील दोन विधानातून भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सत्तेचे संतुलन आणि न्यायमंडळाचे स्वातंत्र्य दोन्ही बाबी साध्य होतात. आता पहा, ऑब्व्हियसली आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की पहिल्या विधानात नेमकं काय दिलेलं आहे आणि नेमकं दुसऱ्या विधानात काय दिलेलं आहे आणि त्या दोन्ही विधानांचा तिसऱ्या विधानाशी संबंध आहे का. तर भारतातील कार्यकारी मंडळ न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत महत्त्वाची भूमिका बजावतं हे बरोबर आहे. कसं बरोबर आहे, तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून न्यायाधीशांची केली जाणारी नेमणूक या अनुषंगाने या नेमणुकीबाबत असणारी कार्यकारी मंडळाची भूमिका ही महत्त्वाची आहे. यामुळे ते कार्यकारी मंडळ हे नेमणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं हे म्हणणं बरोबर आहे. दुसरी गोष्ट, न्यायाधीशांना पदच्युत करण्याबाबतचे अधिकार हे कायदेमंडळाला आहेत, कारण की संसदच आपल्याकडे या उच्च किंवा सर्वोच्च न्यायाधीशांना पदच्युत करण्याविषयीचा अधिकार वापरते. त्यांच्यावर एक प्रकारे बडतर्फीची प्रक्रिया राबवून, महाभियोग प्रक्रिया जी काही राबवून आहे ती एक प्रकारे संसदच त्यांना पदावरून दूर करण्याविषयीची प्रक्रिया राबवते. आणि म्हणून दुसरंही विधान, ब ही विधान जे काय आहे ते बरोबर आहे. आता या दोन्ही विधानांचा कशी संबंध आहे का हे आपल्याला शोधायचं की वरील दोन विधानांतून भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सत्तेचे संतुलन व न्यायमंडळाचे स्वातंत्र्य दोन्ही बाबी साध्य होतात. तर साध्य का होतात, का तर सत्तेचे संतुलन कशातून राखलेलं आहे, तर कार्यकारी मंडळाला नेमणुकीविषयीचा अधिकार देऊन आणि संसदेला न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचा अधिकार देऊन या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये सत्तेचे संतुलन राखलं गेलेलं आहे. म्हणजे नेमणुकीविषयीचा अधिकार आणि काढून टाकण्याविषयीचा अधिकार कोणत्याही एका सत्तेकडे दिला गेलेला नाहीये, तर तो दोघांकडेही दिला गेलेला आहे. म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, म्हणजे कार्यकारी मंडळाकडे नेमणुकीविषयीचा आणि कायदे मंडळाकडे बडतर्फ करण्याविषयीचा किंवा पदच्युत करण्याविषयीचा अधिकार. आणि राहिला प्रश्न, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य यातून राखलं गेलेलं आहे का, तर ऑब्व्हियसली यातून सुद्धा न्यायमंडळाचं स्वातंत्र्य राखलं गेलेलं आहे. का, कारण की कोणत्याही एका सत्तेचा जर धाक राहिला गेला असता न्यायिक व्यवस्थेवर आणि एक प्रकारे या ठिकाणी जर कायदे मंडळालाच दोन्ही अधिकार मिळाले असते अथवा जर कार्यकारी मंडळाला जर दोन्ही अधिकार मिळाले असते तर त्याच एक प्रकारे सत्तेची हुकुमशाही निर्माण केली झाली असती आणि न्यायिक स्वातंत्र्याचा परिणाम झाला असता. या कारणामुळे या ठिकाणी सत्तेचं संतुलन या दोघांना दिलेल्या अधिकारातून तर स्पष्ट केलेलंच आहे, पण त्याचबरोबर त्या सत्ता संतुलनातून न्यायिक मंडळाचं स्वातंत्र्य राखण्याचाही प्रयत्न भारतीय राज्यघटनेने केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या दोन्ही बाबी साध्य होतात असं जे म्हटलेलं आहे या दोन्ही विधानातून ते बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर येतं आपल्याला नंबर 4 की अ, ब, क ही सर्व विधाने बरोबर आहेत. आता पहा, त्यानंतर 29वा प्रश्न आहे. कलम 136 भारतीय राज्यघटनेतील कलम 136 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे कोणते अधिकार क्षेत्र स्पष्ट होते. आणि ऑप्शन दिलेले आहेत: प्रारंभिक अधिकार क्षेत्र, सल्लाविषयक अधिकार क्षेत्र, विशेष याचिका अधिकार क्षेत्र आणि यापैकी नाही. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणपणे ज्यावेळेस आपण या सर्व पर्यायांचा ज्यावेळेस विचार करतोय त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट